नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी खिचडी महत्त्वाची बनवायची होती टिफिनसाठीची आणि मग माझी बाकीची आवरावर आहे तर ती करायची होती मला. तर टिफिन बनवला, त्यानंतर अवनला पण स्टॉपवर सोडलं आणि मग मी माझी बाकीची जी तयारी आहे तर ती करायला घेतली. तर सर्वात आधी तर पूजा वगैरे आवरून मग देवाला नमस्कार करून फराळ बनवायचं होतं मला. कारण मुलांना सुट्टी होती, मग त्यांचं सगळं निवांत काम चालू होतं. पण मला तर फराळ वगैरे बाकीचं सगळं आवरावर घरातली साफसफाई वगैरे सगळंच करायचं होतं. सगळंच राहून गेलं होतं कारण पहिल्यांदा तर टिफिन बनवून मग बाकीची जी राहिलेली तयारी आहे तर ती करावी लागते. तर मग मी सकाळी जेव्हा पण खिचडी बनवली होती ना, तेव्हाच मी बटाटे आणि रताळे दोन्ही पण उकडले होते. तर मी आज तुमच्याशी 2 रेसिपीज पण वेगवेगळ्या शेअर करणार आहे. तर त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ना, हा पूर्ण दिवसाचा आहे. तर थोडासा मोठा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्येच मी रेसिपी पण शेअर केल्यात मी आज बनवलेल्या. आणि मुलांना सुट्टी असल्यामुळे पूर्ण दिवस माझा तर किचनमध्येच गेला होता. तर सगळ्यात आधी तर सकाळी सकाळी पार उठल्यानंतर त्याला शतावरी दूध द्यावं लागतं. त्याच्यानंतर मग त्याची बाकीची जी आवरावर आहे, मग मुलं बाकीच्या आवरावर स्वतःची सुरुवात करतात. माझं बाकीचं किचनमधलं काम आवरेपर्यंत. तर मी बटाटे शिजवले होते आणि रताळे पण शिजवले होते. तर मी रताळ्याचा शिरा बनवणार होते आणि साबुदाणा बटाटा वडे करणार होते. तर मग कुकर पण चांगला गार झालाय, त्याच्यामुळे मग बटाट्याची साल काढून घेतली मी आणि जितकं मला आवश्यक आहे तर तितकं मी सगळं जे आहे तर ते घेतलं आणि राहिलेलं जे आहे तर काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवलं होतं संध्याकाळसाठी. कारण एकादशीचा हा उपवास संध्याकाळी पण सोडत नाही, दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो ना, त्याच्यामुळे मग दोन्ही वेळेचं मी ॲक्च्युली एकदाच करून घेतलं होतं, डबल करण्यापेक्षा. तर सर्वात आधी मी वडे बनवण्यासाठीच आहे तर ते मळून घेणार आहे. तर त्याच्यासाठी सर्वात आधी तर एक 3-4 बटाटे आहेत, तर ते सोलून घेतले, त्याची साल काढून घेतली उकडलेल्या बटाट्यांची. आणि त्याच्यानंतर राहिलेले जे बटाटे आणि रताळे जे आहेत ना, तर ते मी डब्यामध्ये भरून ठेवते संध्याकाळीसाठी. तर याच्यामध्ये रात्रीच मी मिरचीची पेस्ट आहे ना आणि शेंगदाण्याचं कूट तर ते करून ठेवलं होतं, म्हणजे सकाळची घाई होत नाही सकाळी टिफिनसाठीची. तर त्याच्यासाठी मी फ्रीजमध्ये करून ठेवलं होतं आणि साबुदाणा पण रात्रीच भिजवलेला होता सगळाच. तर बटाटे जे आहेत तर सोलून झाले की त्यानंतर त्यामध्ये साबुदाणा आहे तर तो घेतलाय आणि त्यानंतर मिरचीची पेस्ट आहे. तर अशी जास्तीची करून ठेवली आहे मी. जरी राहिली तरी भाजी बनवताना पण काही भाज्यांना वापरता येऊ शकते. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे तर ते टाकलंय. शेंगदाण्याचं कूट पण मी रात्रीच बनवून ठेवलं होतं. तर साधारणतः एक 3-4 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ. आणि आता हे सर्व जे आहे ते छान हाताने मळून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय, चांगलं एकजीव करून घ्यायचं, त्याचा गोळा बनवून घ्यायचाय. मॅशरने पण मॅश केलं ना तरी पण छान एकजीव होतं ते. तर मी हाताने छान असं त्याचा गोळा मळून घेतला. याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची बिलकुल आवश्यकता नाहीये. तर बघू शकता तुम्ही छान असं मिक्स करून घेतलं मी. आणि आता हे जे आहे मळून घेतलेलं तर ते झाकण ठेवून मी एका साईडला ठेवणार आहे आणि त्यानंतर मी रताळ्याचा शिरा बनवायचा आहे तर त्याची तयारी करून घेणार आहे. तर कढईमध्ये 2 चमचे तूप घेतले आणि रताळे आहेत तर ते कट करून घेतले. बारीक वगैरे केलेलं नाहीये, मॅश वगैरे नाही केलं, त्याचे असे तुकडे करून घेतलेत आणि ते थोडेसे परतून घेतले 1-2 मिनिट इतकं तुपामध्ये छान. आणि त्यानंतर साखर ऍड केली. साखर कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि साखर टाकल्यानंतर परत एकदा छान परतून घेतलं आणि मग दूध ऍड केलंय आणि दूध ऍड केल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलंय मी ते सगळं मिश्रण आहे ते. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः पाव कप इतकी दूध पावडर आहे तर ती ऍड करायची आहे. आणि दूध पावडर ऍड केल्यानंतर परत एकदा छान एकजीव एकत्र मिक्स करून घ्यायचंय. आणि आपल्याला हे जे आहे तर हे छान असं आटवून घ्यायचंय. आणि ते आटवायला ठेवलंय तर तोपर्यंत मला वडे बनवायचे.
वडे पण बनवून मी तळून घेणार आहे लगेचच. एका गॅसवर मी शिरा बनवायला ठेवलाय आणि एकीकडे मी वडे पण तळून घेणार आहे. तर आधी मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मग मी वडे बनवायला घेतले. तर शेंगदाणा तेलामध्ये मी तळून घेतले. तुपामध्ये तळले तरी पण छान, पण तेलामध्ये ऍक्च्युली तळले त्याची टेस्ट खूप छान येते तुपापेक्षा. तर याच पद्धतीने मी जितके मला लागणार आहेत ना तितके वडे बनवून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही तेल पण छान गरम झालंय. आता एक एक करून वडे त्याच्यामध्ये सोडून घेते आणि पूर्णपणे छान असं 1-2 मिनिट त्याच्यामध्ये तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आणि मग पलटवून घ्यायचं. कारण मध्येच जर आपण उलटण्याने किंवा चमच्याने आपण त्याला पलटवण्याचा प्रयत्न केला ना तर ते तुटले जातात. त्याच्यामुळे मग चांगले असे भाजू द्यायचे एका बाजूने आणि मगच पलटवून घ्यायचे. 1-2-3 मिनिट आपल्याला असंच तेलामध्ये ठेवून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही आणि आता पलटवून घेते मी. बघू शकता अजिबात तुटणार नाहीये. जर अगदी तेलामध्ये टाकल्या जर आपण लगेचच ते त्याला उलटणं वगैरे लागलं ना तर ते तुटतात. त्याच्यामुळे मग ते सगळ्या तेलामध्ये ते स्प्रेड होतं. तर बघू शकता तुम्ही छान असे दोन्ही बाजूने ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचेत आणि वडे तळले जातात तोपर्यंत त्याच्यासाठीची मी अगदी झटपट अशी चटणी पण बनवून घेते. तर त्याच्यासाठी 1-2 हिरव्या मिरच्या घेतल्या. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट आहे. ओलं खोबरं जरी टाकलं तरी पण चालेल. त्यानंतर 1-2-3 चमचे दही घेतले आणि 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे. भाजलेले शेंगदाणे असतील तरी पण चालेल. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घेतली आहे आणि झटपट अशी चटणी आहे तर ती तयार झाली. तर बघू शकता तुम्ही खूप छान टेस्टी अशी रेसिपी आहे ही. जर या तीनही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा या तिन्ही पण. आणि शिरा आहे तर तो पण अगदी छान झालाय आणि बघू शकता तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पूर्णपणे दूध आहे. तर ते मी आटवून घेतलं होतं. अगदी छान टेस्टी असा मेनू आहे. तर तो तयार झालाय. बघू शकता तुम्ही खूप छान वरून क्रिस्पी आणि आतमधून अगदी सॉफ्ट असे वडे आहेत. मुलांना तर आवडले. तर हे खाऊन झालं की 1-2 तासातच मुलांचं झालं की भूक लागली आहे. मग त्याच्यानंतर मग मी केळीचे चिप्स, कच्च्या केळी पण आणल्या होत्या मी आदल्या दिवशी. तर केळीचे चिप्स आहेत तर ते पण बनवले दुपारी. त्याच्यानंतर शेंगदाण्याचे लाडू. तर असा पूर्ण दिवस माझा किचनमध्येच गेला होता. मुलं घरी असली ना की त्यांना सतत काही ना काहीतरी खायचं असतं आणि आपला अख्खा दिवस जो आहे ना तो किचनमध्येच जातो. तर बघू शकता तुम्ही या 2 रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर मी चिप्सची आणि शेंगदाण्याच्या लाडूची काही रेसिपी नाही शेअर केली कारण का बरंच मोठं व्हिडिओ झाला असतं म्हणून. आणि माझं इकडे किचनमध्ये काही ना काहीतरी बनवायचं चाललंय आणि मुलांची नुसतीच लोडबोड मध्ये चालूच असते. कारण त्यांना काही ना काहीतरी रिक्वायरमेंट असतात खायच्या. त्याच्यामुळे मग त्यांना ते मध्ये करायचं असतं. कधी बनवून होईल आणि कधी खाणार आहे याच्यासाठी तर घाई नेहमीच लागलेली असते. तर शेंगदाण्याचे लाडू तर काही अगदी काही वेगळं नाही. फक्त शेंगदाणे भाजून घेतले होते. त्याच्यामध्ये गूळ आणि तूप ॲड केलं आणि अगदी छान असे वाटून घेतलं आणि त्याचे लगेच लाडू बनवून घेतले होते मी. हा असा दिवसभर पसारा माझ्याकडे चालू होता काल. आणि अगदी उपवास आहे म्हणूनच नाही, इतर वेळी जरी मुलं घरी असली ना की दिवसभर किचनमध्ये काही ना काहीतरी चालू असतं. सुट्टीचा दिवस असतो मुलांचा पण आपल्यासाठी डबल काम असतं. कारण असं वाटतं की मुलांना सुट्टी असताना काही ना काहीतरी कामं काढावी पण ते काही होत नाही. तर असा होता एक छोटासा ब्लॉग. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.